कॅबिनेटमध्ये या ठिकाणी आशा वर्कर, सेविका आणि मदतनीस ज्या असतात त्यांचा अपघाती जो मृत्यू होतो त्याच्याकरता शासनाने 10 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी केंद्र सरकारने जो बजेट मांडला त्याचंसुद्धा अभिनंदन या ठिकाणी कॅबिनेटमध्ये करण्यात आलेलं आहे। आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मागच्या काळामध्ये NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे काही शेतकऱ्यांची पैसे देण्याचे बाकी होते त्याचाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। यावर्षीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो 1 रुपयाचा पीक विमा आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। असे बरेच विषय कॅबिनेटमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। जी घेतला गेला। त्रुट्या काही नाही आहे त्याच्यामध्ये। विधानसभा क्षेत्रवाईज 3 जणांची नियुक्ती करण्याचे आदेश पालकमंत्र्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आणि आता जर आपण सध्याची आकडेवारी पाहिली तर जवळपास 50% फॉर्म्स ऑनलाईन भरल्या गेल्याचं या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच आज बजेट सादर करण्यात आलेलं आहे आणि आंध्र प्रदेश तसंच बिहार यांच्या वाटेला जास्त निधी देण्यात आला असा आरोप आता विरोधक करत आहेत। महाराष्ट्राच्या वाट्याला खास काही आलं नाही। हे महाराष्ट्राच्या वाट्याला काय येईल हे उद्याच्या दिवशी आपल्याला स्पष्ट होईल, कारण की बऱ्याच डिपार्टमेंटची आकडेवारी याची या ठिकाणी राहिलेली आहे। पण मागच्या वर्षाचा आणि या वर्षाचा बजेट पाहिला तर 1.5 लाख कोटीच्या वरती पैसे महाराष्ट्राच्या वाट्याला आले असं अंदाजित चित्र या ठिकाणी दिसतं आहे। आणि आज आपण जर पाहिलं कोणत्या राज्याला किती मिळालं त्याच्यापेक्षा 21% बजेट हा शेतकऱ्यांवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 1.5 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांकरता देण्यात आले। हा सगळ्यात आनंदाची बाब आहे। युवकांच्या बाबतीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आलेला आहे। गरीब लोकांच्या अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे। सुशिक्षित बेरोजगारांना स्टायपेंड देण्याच्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे राज्य सरकारने योजना केली होती त्याच पद्धतीने केंद्र सरकारने पण या ठिकाणी केलेली आहे। मला तरी असं वाटतं की शेतकरी, शेतमजूर, युवक, तरुण यांचा सगळ्यांचा समावेश, टॅक्स पेअरचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे। जो छोटा आहे त्याला या त्याच्यातून सूट देण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी करण्यात आलेला आहे। सगळ्यात जास्त टॅक्स पेअर हे महाराष्ट्रामध्ये आहे, मग त्यांना ॲटोमॅटिकली याचा फायदा होणार आहे। आणि मला तरी असं वाटतं की हा जो बजेट मांडलेला आहे हा स्वागतार्ह आहे। आज सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांच्यावरती अंमलमस्करी यांनी टीका केली। सत्ताधारी मंत्र्यांमध्ये ते फोन उचलत नाही आणि विखे पाटील यांच्याकडे त्यांच्यावर मला माहीत नाही, त्यांनी मला कधी फोन केला नाही। आम्ही तर सगळ्यांचे फोन उचलतो। ते काय असं वाटतंय आपल्याला उद्याच्या दिवशी डिटेल्स आकडेवारी येईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षाचा आणि या वर्षामध्ये 1.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या याला टोटल 2 वर्षामध्ये आलेले असं चित्र या ठिकाणी दिसतं आहे। आपण टॅक्स पेअरचा विचार करा, सुशिक्षित बेरोजगाराचा विचार करा, शेतकऱ्यांचा 21% बजेटमधला विचार करा। याचा जर विचार केला तर हे पैसे आपल्या हिश्श्यावरच येतात ना। पण विनाकारण बोलायला काहीच राहिलं नाही आहे, त्यामुळे या पद्धतीची टीका करणं हे त्यांचं कामच आहे।